स्त्रियांच्या अनुभवांच्या कक्षा मर्यादित असल्याने 90% स्त्री साहित्य हे कुटुंब आणि स्त्री पुरुष नातेसंबंध या भोवतीच गुंफलेले दिसते। आधीच्या स्त्री साहित्यिकांचा वारसा आताची स्त्री साहित्यिक अधिक प्रगल्भतेने पुढे नेत असली तरी स्त्री साहित्याचा परीघ अजून विस्तारणे आवश्यक आहे असं मत ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री आणि 40व्या स्त्री साहित्य संमेलनाचे अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले। साहित्यिक आणि सांस्कृतिक जगतात गेली 59 वर्षे कार्यरत असलेल्या आणि यंदा हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने आयोजित 40व्या स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉक्टर अरुणा ढेरे बोलत होत्या। टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कौशल्य विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर यांच्या हस्ते झालं। यावेळी साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेतर्फे प्रकाशित स्त्री साहित्याचा मागोवा खंड 5 या संशोधनात्मक खंडाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले। यावेळी व्यासपीठावर साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त मंदा खांडगे, अध्यक्ष अंजली कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ लेखक व इतिहासतज्ञ डॉक्टर राजा दीक्षित, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना अरुणा ढेरे म्हणाले की भविष्याचा वेध घेत स्त्री साहित्यिकांनी नव्या वाटा चोखाळणे आवश्यक आहे। स्त्री साहित्याचा अभ्यास करताना शैली वैज्ञानिक पद्धतीने तो अभ्यास झाला पाहिजेत। स्त्रियांना पूर्वीच्या काळी असलेले मर्यादित स्वातंत्र्य लक्षात घेता स्त्री साहित्य हे बहुतांश मौखिक परंपरेमध्ये मोडते। त्या मौखिक साहित्य परंपरेचे महत्त्व जाणकारांनी वेळीच लक्षात घेतले होते आणि त्या साहित्याचे जतन आणि संवर्धन होऊन स्त्री साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले। राजा दीक्षित म्हणाले, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुषांची विकृती मानसिकता आजही वेळोवेळी दिसून येते। कौटुंबिक आणि प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या स्त्रियांना पुरुषप्रधान संस्कृतीने नेहमीच जोखडात अडकून ठेवले। याही परिस्थितीत स्त्रियांनी त्यांचा लढा सुरू ठेवत साहित्य आणि कला क्षेत्रात सृजन निर्मितीचे कार्य चालू ठेवल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य कौशल्य विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर म्हणाल्या की महिला नेतृत्वावर संशोधन करण्याची गरज आहे। महिलांना कुटुंब आणि मुलांसाठी घ्यावा लागणारा ब्रेक म्हणजे सेटबॅक नाही, हा विश्वास महिलांमध्ये निर्माण करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। मिलिंद जोशी म्हणाले की आपण किती चाललो याची समाज नोंद ठेवत असतो। साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने संशोधन खंडाच्या माध्यमातून इतिहास जपला आहे। जागतिकीकरणामुळे जगण्याचा पोत बदलला आहे। पूर्वीच्या काळात स्त्रीत्वाची प्रतिष्ठा राखली जात नव्हती। रूढी आणि परंपरा यांचा पुनर्विचार करण्यास समाज धुरीणांनी पुढाकार घेतला। महात्मा फुलेंनी स्त्रियांना प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला। त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। तेव्हा या अगदी आज ताजेपणाने लिहिणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या काय लिहित आहेत हे समजून घेणं आणि म्हणून मग जागतिक पातळीवर हा विचार करण्याच्या वेळेलाच हा समकालीन भारतीय स्त्रियाही काय लिहित आहेत याचा विचार करता येईल। वेगवेगळ्या प्रकारचे एक एक वाङ्मय प्रकार घेऊन सुद्धा करायला हरकत नाही, पण ह्या आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात। या नव्या लेखिका नव्या एक नवं सांस्कृतिक रचित निर्माण करतायत असं आपल्याला दिसेल। स्वत्वाची ओळख हा त्यांच्या लेखनाचा आहे मूलाधार। टोकाच्या शारीर अनुभवांना त्यांनी उद्गार दिलेला आहे, तेही करून पाहिले, पण जसं आपल्या संत कवयित्रींनी पूर्वी करून पाहिलेलं आहे, पण तो निर्वाणीचा उच्चार आहे आणि त्यानंतर त्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्नही अनेक जणींनी केलेला आहे। तरी सुद्धा असं दिसतं की सखोल आध्यात्मिक अनुभव व्यक्त करणारी एखादी लेखिका किंवा कवयित्री किंवा आर्थिक राजकीय उलथापालथीत वर खाली होणाऱ्या जशा अनेक कादंबऱ्या आपल्याकडे आजपर्यंत आलेल्या आहेत उत्तम, तसे अनुभव स्त्रियांच्या मधून येताना आपल्याला दिसत नाही। त्यामुळे तेही आपल्या समोर नाही आहे असं आपल्याला दिसेल। पण मला असं वाटतं की हे सगळं पाहताना ही नवी स्त्री प्रतिमा समोर आणणं हाही एक अभ्यासाचा विषय। मी अधिक बोलत नाही, आज आता आपला पुष्कळच वेळ झाला आणि पुढच्या कार्यक्रम संपण्याची वेळ खरं म्हणजे आता आलेली आहे। तेव्हा मला असं वाटतं की हा सगळी सभोवतालची जी परिस्थिती आहे ती अत्यंत संवेदनशीलतेने भूकंप मापक यंत्रासारखी टिपण्याचं सामर्थ्य खरं म्हणजे सृजनशील लेखिकांच्या मध्ये कवयित्रींच्या मध्ये आज आहे। ते त्या ताकदीने व्यक्त होत राहणं याची गरज आहे। ती निरनिराळ्या प्रकारांनी आहे। त्याचं स्वागत करणारं व्यासपीठ इथे साहित्यप्रेमी भगिनी मंडळासारखं
या संस्थेसारखं तुम्हाला मिळालेलं आहे, तेव्हा मला असं वाटतं की मुळं उखडली जाण्याची प्रक्रिया इतक्या वेगाने सगळ्या ठिकाणी होत असताना निरनिराळ्या कारणांनी माणसाची आणि सामान्य माणसाच्या जीवनात ही जी खूप मोठी विराट उलथापालथ सुरू झालेली आहे, तिची दखल माणूस म्हणून घेतली जाणं आवश्यक आहे. बाई माणूस म्हणून आपण तर घेत आलेलो आहोत, तीही घेतली जाणं आवश्यक आहे. तेव्हा ते शक्य करण्यासाठी मदतीचा हात या संस्थेच्या रूपाने तुमच्या पुढे आलेला आहे. तुमच्या कामाची दखल घेऊन अनेकांच्या मदतीचे हात असेच पुढे येत राहणार आहेत. तेव्हा आजचं हे व्यासपीठ एका नव्या वैचारिक पुढे जाणाऱ्या पावलासाठी उपयोगी ठरावं अशी अपेक्षा व्यक्त करते.